नमस्कार मंडळी. आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि श्रावण म्हटले की मनात येतो तो भक्तीचा सुगंध, घरातलं प्रसन्न वातावरण आणि देवासाठी बनवलेला गोड नैवेद्य. म्हणूनच आज मी बनवली आहे एकदम खास आणि पारंपरिक पुरणपोळी. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण कुकरमध्ये पाणी घेऊया, त्यामध्ये थोडंसं तेल घालूया. त्यानंतर डाळ कापडाने स्वच्छ पुसून घेऊया. मी इथे डाळ अर्धा किलो घेतली आहे. आता ही डाळ कुकरमध्ये छान मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया. डाळ शिजवताना ती अगदी जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्यायची, कारण पुरणाला योग्य घट्टपणा असणं खूपच महत्त्वाचं आहे. तर आता डाळ शिजेपर्यंत पोळीचं पीठ मळून घेऊया. सर्वप्रथम आपण एका परातीमध्ये चवीनुसार मीठ आणि हळद घालून घेऊया. त्यानंतर मी इथे अर्धा किलो डाळीसाठी 1 किलो आटा चाळून घेतला आहे. आता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया. आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालून पीठ मळायला सुरुवात करूया. पाणी एकदम सगळं न घालता थोडं थोडं घालत पीठ मळून घ्यायचं. पीठ खूप घट्टही नको आणि खूप सैलही नको, अगदी मऊ आणि लवचिक असायला हवं. आता इथेच आहे आपल्या मऊ पुरणपोळीचा छोटासा सिक्रेट. पीठ जितकं छान मळलं जाईल तितकीच पोळी लाटताना सोपी जाते आणि पोळीही मऊ होते. पीठ छान मऊ झालं की त्यावर झाकण ठेवून काही वेळ मुरू देऊया. तर इथे आपली डाळ शिजून तयार आहे. डाळ छान शिजून झाल्यावर तिचं अतिरिक्त पाणी वेगळं काढून घेऊया. हे पाणी अजिबात फेकून देऊ नका. यापासून आपण नंतर छान कटाची आमटी बनवणार आहोत. तर इथे मी अर्धा किलो डाळीसाठी 600 ग्रॅम गूळ घेतला आहे. त्यामुळे पोळी आणखीन गोड होते आणि छान लागते. आता एका पातेल्यामध्ये ही शिजवलेली डाळ घेऊया आणि त्यामध्ये गूळ घालूया. गूळ वितळायला लागला की डाळ आणि गूळ छान एकजीव करून घेऊया. मंद आचेवर हे मिश्रण सतत हलवत राहायचं, म्हणजे पुरण कढईला चिकटणार नाही. आता यामध्ये वेलायची पूड आणि सुंठ घालूया. ती चांगली बारीक चेचून घेऊया. आता हे मिश्रण पुरणात घालून घेऊया. हे दोन्ही पदार्थ घातल्यावर पुरणाला एकदम सुंदर सुगंध येतो. आता हे मिश्रण चांगलं घट्ट होईपर्यंत शिजवून घेऊया. पुरण तयार झाला हे कसं ओळखायचं, तर पुरण पातेल्यात फिरवल्यावर ते सहज एकत्र येतं आणि त्यामध्ये जास्त ओलावा राहत नाही. आता हे पुरण थोडं कोमट झाल्यावर गाळणीने गाळून घेऊया. त्यामुळे डाळीचा प्रत्येक कण अगदी मऊ होतो आणि पुरणपोळीचा पुरण एकदम रेशमी आणि मऊसूद होतो. पहा, आपला पुरण किती छान मऊ झाला आहे. तर इथे आता आपला पुरणही तयार आहे आणि पीठही तयार आहे. पीठ छान मुरल्यानंतर बघा किती मऊ आणि लवचिक झालंय. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी लाटणं आणि पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेऊया. यामुळे पोळी लाटताना ती पोळपाटाला चिकटणार नाही आणि सहज लाटता येईल. आता पिठाचा एक गोळा घेऊया आणि हाताने तो थोडासा चेपटा करून घेऊया. यामध्ये आता आपल्या मापाचा पुरणाचा गोळा ठेवूया. आता पिठाच्या कडा हळूहळू वर घेऊन पुरणाला पूर्णपणे आत बंद करून घेऊया. पुरण बाहेर येणार नाही अशा पद्धतीने कडा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या. आता हा गोळा पुन्हा थोडासा चपटा करून घेऊया. आता यावर आणि पोळपाटावर थोडंसं तेल लावून घेऊया. आता लाटणं अगदी हलक्या हाताने फिरवायला सुरुवात करूया. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, लाटणं जोरात दाबायचं नाही. हलक्या हाताने पुढे मागे लाटत राहायचं आणि मध्येच पोळी थोडी फिरवून घ्यायची. पोळी लाटताना पुरण एका बाजूला जाऊ नये म्हणून हळूहळू आणि समान दाबाने लाटायची. जर पोळी पोळपाटाला चिकटत असेल तर वरून थोडंसं तेल लावून पुन्हा लाटून घ्यायची. आता बघा, आपली पोळी किती छान गोल आणि समान लाटली गेली आहे. आता तवा आधीच गरम करून ठेवलेला आहे. लाटलेली पुरणपोळी अलगद लाटण्यावर उचलून तव्यावर टाकूया.
एका बाजूने थोडी भाजली की पोळी अलगद पलटून घेऊया. आता दुसरी बाजूही छान भाजून घेऊया. अशा पद्धतीने सर्व पोळ्या मी करून घेतल्या आहेत. आता पुरणपोळी तर तयार झाली आहे, पण पुरणपोळी म्हटलं की सोबत कटाची आमटीही हवीच. चला तर मग सुरुवात करूया कटाची आमटी करायला. सगळ्यात आधी लसूण चेचून घेऊया. आता एका पातेल्यामध्ये तेल गरम करत ठेवूया. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि लसूणची फोडणी देऊन घेऊया. आता यामध्ये चवीनुसार हळद, चटणी आणि मीठ घालून घेऊया. आता हे मिश्रण चांगलं हलवून घेऊया. आता आपला तयार केलेला डाळीचा कट या फोडणीमध्ये घालूया. आता इथे आमटीला उकळी येईस्तोवर आपण इथे घरचा मसाला करून घेऊया. तर मसाल्यासाठी सर्वप्रथम आपण इथे भाजलेले जिरे, तीळ आणि खोबरं घेऊया. यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीर घालून घेऊया. आता इथे हा कोरडा मसाला चांगला बारीक करून घेतला आहे. तर इथे उकळी आलेल्या आमटीमध्ये हा मसाला घालून घेऊया. आता आमटीला उकळी येऊ देऊया. जशी आमटी उकळत जाईल तशी मसाल्याची चव कटामध्ये मुरत जाईल. आणि मंडळी, आता आपला आजचा श्रावण सोमवारचा खास नैवेद्य अगदी मनापासून तयार झालेला आहे. सगळ्यात आधी ताटात प्रेमाने वाढूया आपली गरमागरम पोळी, सोबत आहे चविष्ट कटाची आमटी आणि थोडंसं लोणचं, गरमागरम भात आणि कुरकुरीत पापड. कुठलाही मोठा थाट नाही, पण प्रत्येक पदार्थामध्ये आहे घरच्या हातची चव आणि मनापासून केलेली भक्ती. तर हा होता आमच्या श्रावणातील पहिल्या सोमवारचा खास नैवेद्य. तुम्हीही तुमच्या घरी श्रावण सोमवारचा नैवेद्य मनापासून बनवा आणि महादेवाचा आशीर्वाद घ्या. हर हर महादेव. धन्यवाद.